ಇಚಲಕರಂಜಿಯ ಕಲ್ಲಪ್ಪಣ್ಣ ಅವಾಡೆ ಜನತಾ ಬ್ಯಾಂಕ್ಗೆ ದಾಖಲೆ 50 ಕೋಟಿ 25 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಲಾಭ. ಶೀಘ್ರದಲ್ಲಿಯೇ ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ 2 ಶಾಖಾ ಆರಂಭ. ಪಾರದರ್ಶಕ ಆಡಳಿತ. ಬ್ಯಾಂಕ್ನ ಸದಸ್ಯರ, ಗ್ರಾಹಕರ, ಠೇವಣಿದಾರರು ಹಾಗೂ ಸಾಲಗಾರರ ಸದಸ್ಯರ ಅತ್ಯಮೂಲ್ಯ ಸೌಕರ್ಯ ಹಾಗೂ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಬ್ಯಾಂಕಿನ ಮಾರ್ಚ್ 2026 ಈವರೆಗೂ ಆರ್ಥಿಕ ವರ್ಷದಲ್ಲಿ ನೆರೆಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಇಚಲಕರಂಜಿಯ ಕಲ್ಲಪ್ಪಣ್ಣ ಅವಾಡೆ ಇಚಲಕರಂಜಿ ಜನತಾ ಬ್ಯಾಂಕ್ಗೆ ದಾಖಲೆ 50 ಕೋಟಿ 25 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ ಲಾಭ ಬಂದಿದ್ದು, ಬ್ಯಾಂಕ್ನ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿಯೇ ದಾಖಲೆ. 4,869 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ವಾರ್ಷಿಕ ವ್ಯವಹಾರ ನಡೆಸಿ 3 ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಆರ್ಥಿಕ ಸಮೃದ್ಧಿಯಲ್ಲಿ ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿರುವುದಾಗಿ ಬ್ಯಾಂಕ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ವಪ್ನಿಲ್ ಅವಾಡೆ ತಿಳಿಸಿದರು. ಇಚಲಕರಂಜಿಯಂತಹ ಬ್ಯಾಂಕ್ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಬುಧವಾರ ನಡೆದ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದರು. ಕಳೆದ 6 ದಶಕಗಳ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ಕಲ್ಲಪ್ಪಣ್ಣ ಅವಾಡೆ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ತನ್ನ 55 ಶಾಖೆಗಳ ಮೂಲಕ ಆರ್ಥಿಕ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲಿ ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿದೆ ಎಂದರು. ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಗೆ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಪತ್ರಕರ್ತರ ಸಮಸ್ಯೆ ಹಾಗೂ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಬ್ಯಾಂಕ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಸಮರ್ಪಕ ಉತ್ತರ ನೀಡಿದರು. सभासद आहेत त्यांच्यासाठी इंटरनेट बँकेचा वापर आम्ही सगळ्यांना खुला केला. त्याचबरोबर आणखीन एक उल्लेखनीय कामगिरी अशी झाली की आरबीआयनं आपल्याला 40 कोटीचे बॉन्ड घ्यायला आपल्याला परमिशन दिली. ते बॉन्ड आपल्याला 3 महिन्यामध्ये कलेक्ट करायला आरबीआयनं सांगितलं होतं. त्या बॉन्डमध्ये जे पैसे येणार ते 10 वर्ष तुम्हाला ते मोडता येत नाही, त्याच्यावर कुठलंही कर्ज काढता येत नाही, त्याला कुठलंही इन्शुरन्स नाही, असं आरबीआयचे स्पेशल बॉन्ड त्यांनी आपल्याला दिले होते. आणि ते बॉन्ड आपल्या लोकांनी आपल्या बँकेमध्ये विश्वासार्हता एवढी आहे की 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आमचे त्यातलं 40 कोटीपैकी आज अखेर 38 कोटी रुपये त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि उद्या परवा म्हणजे बॉन्डचं जे आमचं जे टार्गेट आहे 40 कोटीचं ते आम्हाला परमिशन मिळालेली आहे, ते 100% आम्ही आणू. एकंदरीत बँकेचं कामकाज जर बघितलं अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. येणाऱ्या वर्षामध्ये आपण गुजरातमध्ये, मागे सांगितलं तर गुजरातमध्ये आपल्याला पूर्ण गुजरात कार्यक्षेत्र आरबीआयनं मंजुरी दिलेली आहे. आरबीआयनं मंजुरी दिलं तरी प्रमाणे आपलं मल्टी स्टेट असल्यामुळं सेंट्रल रजिस्ट्रारची मंजुरी घेणं आवश्यक होतं. त्याची सुद्धा मंजुरी परवा आलेली आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये आपण गुजरातमध्ये सुरत आणि अहमदाबाद या 2 ठिकाणी शाखा काढायचा आम्ही विचार करतोय. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही नक्की तो आपल्या बँकेची शाखा या 2 गावामध्ये गुजरात राज्यामध्ये निघेल, याचा आम्हाला आनंद आहे. बँकेत बाबतीत जर विचार करायचा झाला तर येणारा आर्थिक वर्ष हे चांगलंच असणार आहे. कारण ज्या पद्धतीनं बँकेचे सगळे कर्मचारी असू देत, अधिकारी असू देत, आमचे सगळे डायरेक्टर बोर्ड असू दे, बीओएमचं बोर्ड असू दे, ज्या पद्धतीनं बँकेमध्ये पूर्ण ऍक्टिव्हली काम करतंय याचं जर एकंदरीत बघितलं तर 100% येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये बँक हे एक फार मोठा टप्पा म्हणजे गुजरातमध्ये ब्रांच उघडणं एक आपल्या महाराष्ट्रातल्या बँकेला एक अभिमानास्पद बाब आहे. कारण बँकेचं आत्ता 3 राज्याचं कार्यक्षेत्र आहे. गुजरात, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र. त्यात हे गुजरात ऍड झालेलं आहे. पुढच्या वर्षी ते 5,000 कोटी तर काय फार होईल त्याला काय फार मोठं काय अचिव्हमेंट आहे असं मी म्हणणार नाही. तर एकंदरीत जो एक नफा असू दे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आले तर आरबीआयची परमिशन लागायची. तुमचा एनपीए किती आहे काय विषय नाही, 3 ब्रांच करायचं म्हटलं तर आरबीआयची परमिशन लागायची. 2 वर्षापूर्वी आरबीआयने नवीन धोरण आणलं. ज्या बँकेचा नेट एनपीए 3% आत आहे, ज्या बँकेला 3 वर्ष कुठलीही आरबीआयनं पेनल्टी लावलेली नाही, ज्या बँका 3 वर्षामध्ये नेट प्रॉफिटमध्ये आहेत, त्या बँकेला ब्रांच काढायचं झालं तर त्या ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿ ಸಂಜಯ್ ಶಿರ್ಗಾವಿ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸಂಜಯ್ ಅನಿಗೋಳ್, ಕಿರಣ್ ಪಾಟೀಲ್, ಸಂಚಾಲಕರಾದ ಚಂದ್ರಕಾಂತ ಚೌಗಲೆ, ಮಹೇಶ್ ಸಾತ್ಪುತೆ, ಬಂಡೋ ಪಂತ ಲಾಡ್, ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ಶೈಲೇಶ್ ಗೋರೆ, ಸುಭಾಷ್ ಜಾಧವ್
ಸೇರಿದಂತೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಮಹಾವೀರ್ ಚಿಂಚಣೆ, ಭಾರತ ವೈಭವ ನ್ಯೂಸ್, ನಿಪ್ಪಾಣಿ. Thanks for watching. Read, discuss and debate with editor Dr. Yan Prashant Rao. Wanted reporters in print, digital and visual media for Bharat Vaibhav Daily Newspaper, BV News 5 Channel and BV Fast Web News from all the talukas of Karnataka, Goa and Maharashtra. If interested, send your resume to 9019229369.